बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. आजवर आपण अभिमानाने, त्वेषाने, गर्वाने म्हणत आलो एक मराठा लाख मराठा. पण आता लाखांचा मराठा कोट्यांमध्ये पोहोचलाय, करोडोंमध्ये पोहोचलाय. आता हे म्हणण्याची वेळ आली आहे, एक मराठा कोटी मराठा, एक मराठा करोडो मराठा. होय, ज्या प्रकारे मराठ्यांचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलं आणि दस्तक देत होतं, दार ठोकावत होतं, दार उघड बये दार उघड, मराठा आलाय, दारावर आलाय, मुंबईच्या वेशीवर आलाय हा मराठा. आणि ह्या मराठ्यांचा हा एल्गार केव्हा मुंबईच्या आतमध्ये प्रवेश करेल, केव्हा आझाद मैदानात पोहोचेल आणि एकदा एल्गाराला सुरुवात होईल, ती घटिका अगदी समीप आली होती. कारण मुंबईकरांनी देखील तयारी केली होती. या मराठ्यांच्या भगव्या वादळाच्या स्वागताची यंत्रणा तयार झाल्या होत्या, सुसज्ज झाल्या होत्या. पण झाला घात. मराठ्यांचा हा एल्गार कोणत्याही क्षणी सुरू होणार होता, पण ह्या मधल्या काळात घात झाला. हा शाप आहे मराठ्यांना, दुहीचा. हा शाप आहे मराठ्यांना. मराठ्यांमध्ये दुहीची बीज अगदी खडकावर देखील मस्त प्रकारे उमलतात. मी हे वारंवार सांगत आलोय. वारंवार मराठ्यांच्या विरोधात मराठा उभा केला जातो आणि यावेळेस मराठ्यांच्या विरोधात ज्यावेळेस आपलीच माणसं उभी केली होती, ती माणसं मोठ्या पदांवरची, ज्यांनी छत्रपतींची शपथ घेतली. मराठ्यांना आरक्षणासाठी छत्रपतींची शपथ घेऊन भर सभांमध्ये सांगितलं, मी जबाबदार आहे मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी, आणि तुम्हीच घात केला. तुमचं राजकारण एका बाजूला, काही वेळा राजकारण विरहित ते बोलावं लागतं. तुम्ही मराठा समजता स्वतःला, आणि तुम्ही घात केला मराठ्यांचा. छत्रपतींच्या शपथेसह तुम्ही घात केलात. खरं तर आजचा हा व्हिडिओ मला शोकांतिका वाटते की ही प्रश्नावली आहे, हा सवालांचा व्हिडिओ आहे. आणि हे सवाल विचारले जाणार आहेत मराठा योद्ध्याला, मराठा संघर्ष योद्ध्याला. ज्या संघर्ष योद्ध्याच्या मागे लाखो करोडोंचा मराठा समाज असाच उभा राहिला का, तर माणूस संघर्ष करतोय, त्याचं हृदय पवित्र आहे. या पवित्र हृदयाच्या माणसाच्या मागे आपल्याला उभं राहायलाच हवं. त्यासाठी या लाखो करोडोंचा समाज उभा राहिला. या संघर्ष योद्ध्याला आजचा हा व्हिडिओ प्रश्न विचारणारा व्हिडिओ. आम्हाला हक्क आहे, आम्ही हक्काने तुम्हाला प्रश्न देखील विचारू शकतो. ज्या माणसावर विश्वास ठेवला गेला, ज्या माणसाच्या हातून तो मोसंबीचा ज्यूस पिण्यात आला, त्या माणसाला महाराष्ट्रातला 4.5 कोटचा शिवसैनिक फाट्यावर मारतो. कारण दगाबाजी, गद्दारी या 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 सगळ्या गुणांमध्ये या माणसाचा हात कोणीही धरू शकत नाही. जो आपल्या पक्षप्रमुखांचा होऊ शकला नाही, जो आपल्या पक्षप्रमुखांचा होऊ शकला नाही, जो स्वतःच्या पक्षातल्या माणसांचा होऊ शकला नाही, तो मराठ्यांचा काय होणार? कारण शेवटी कसं असतं, ही गद्दारीची बीज रक्तात जर घुसली ना, ही समाज पाहत नाहीत, आई वडील पाहत नाहीत, सगळे सोयरे पाहत नाहीत, भाऊ बंधकी पाहत नाहीत. गद्दारीची बीज इतकी घाणेरडी असतात, ही रक्तात तुमच्या पोचली की तुमचं रक्त नासवलंच म्हणून समजा. आणि मराठ्यांनी यांच्यावर विश्वास ठेवावा. यांच्यावर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काल सहजच संध्याकाळच्या वेळेत माझ्या गावच्यासाठी प्रवास सुरू झाला होता. मी गावी निघालो होतो. अजूनही मी गावातूनच हा व्हिडिओ करतोय. ज्यावेळेस मी गावच्या मार्गाला लागलो, मला काही पिकअप व्हॅन दिसत होत्या. छोटे टेम्पो असतात. रात्रीची वेळ, रात्रीची असेल 10:30-11ची ही वेळ असेल. या 10:30-11च्या वेळेमध्ये ज्यावेळेस पिकअप व्हॅनमध्ये मला समजलं हे मराठा आरक्षण आंदोलनामधून आलेलीच माणसं असणार. कारण गाडीवर तशा प्रकारचे भगवे झेंडे, छत्रपतींचे झेंडे लावले होते. आणि भर थंडीमध्ये पिकअप व्हॅनमध्ये आडवे पडून काही मराठे झोपले होते. कित्येक दिवस जरांगेंच्या मागे फिरले असतील. आता मनामध्ये एक असं वातावरण घेऊन चालले असतील की आम्ही यशस्वी झालोय, आम्ही यशस्वी होऊन आमच्या गावी परततोय. मराठे, आता ते बीडचे मराठे असतील, कुठले असतील मला माहीत नाही, पण ह्या मराठ्यांच्या मनामध्ये हा खोटा भ्रम कुणी पसरवला की आपण यशस्वी झालोय. त्यांना जी झोप लागली असेल ती शांततेची असेल. पण माझ्या मनात ह्याच विचार येत होता की किती खोटं सांगण्यात आलंय ह्यांना की तुम्ही यशस्वी ठरला आहात. ते एवढे गरीब घरचे मराठे ज्यावेळेस आपल्या गावी परतत होते, त्यांनी काय केलं, आपल्या आयुष्यातले 15, 20, 30, 40 दिवस त्या मोर्चासाठी दिले. आपल्या पदर खर्चाने गाडी खर्च करून, त्या पिकअपमध्ये पेट्रोल डिझेल घालून, स्वतःचं खाणं पिणं करून मुंबईपर्यंत पोहोचले.
कशासाठी? तर समाज कुठेतरी लढा लढतोय, त्या समाजाच्या लढ्यामध्ये खारीचा वाटा का होईना आपला असायला हवा. भविष्यातल्या आपल्या पिढ्यांना हा निर्णय फायदा देऊन जाणार आहे, त्यासाठी असायला हवा. यासाठी हे सारे जात होते. आणि आता त्या दिवशी मी पाहिलं, म्हणजे कालच्या दिवशी पाहिलं, हे सारी घरी जातात, अगदी गरीब घरचे. काय मिळालं? माझा हा थेट सवाल आहे या सगळ्यातून. जरांगे पाटील साहेब यांना काय मिळालं? मराठा संघर्ष योद्धा, तुम्हाला उत्तर द्यावीच लागतील. यांना काय मिळालं? या मराठ्यांच्या पदरात काय पडलं? सगळ्यात प्रथम सवाल आहे तो मंगेश चिवटे नावाचा एक क्षुल्लक माणूस, मुख्यमंत्र्यांचा आरोग्य दूत असेल, कोणी समन्वयक असेल, तुमच्यामधला समन्वयक, तो ह्याच्यामध्ये भाव खाऊन गेला. तो मंगेश चिवटे, ज्या मंगेश चिवटेला मराठा संयोजकांनी आयोजकांनी उचलून त्याला गुलाल फासला. हा मंगेश चिवटे याने खऱ्या अर्थाने या मराठा मोर्चा आयोजकांमध्ये आणि सरकारांमध्ये जी समन्वयकाची भूमिका निभावली, खऱ्या अर्थाने घात कुठे झालाय पहा मराठ्यांनो. मंगेश चिवटे बोल भिडून एक सुंदर व्हिडिओ केला या मंगेश चिवटेवर, जरा पहा तुम्ही जमल्यास बोल भिडूचा व्हिडिओ पहा. बोल भिडूने ज्यावेळेस सांगितलं हा मंगेश चिवटे हा आरोग्य दूत, कारण आतापर्यंत आरोग्य दूताची कामं केली, मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचा, बघा कशा प्रकारे मराठ्यांच्या विरोधात मराठा कसा उभा केला जातो. तुम्ही नीट लक्ष द्या. तुम्ही जर ते राजपरिपत्रक पाहिलं, मला खरंच एक पहिला सवाल हा जरांगे पाटलांना हा विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये ज्यावेळेस तुम्ही तिथे भाषण करत होतात, तुम्ही एक प्रश्न केला मराठ्यांना म्हणण्यापेक्षा तुम्ही एकनाथ शिंदेंना एक प्रश्न केला, मुख्यमंत्र्यांनो, सगळ्या मराठ्यांना हे वाक्य चांगलेच लक्षात आहे की आम्ही जो लावलेला गुलाल आहे किंवा तुम्ही आम्हाला लावलेला जो गुलाल आहे, या गुलालाचा तुम्ही अपमान होऊन देऊ नका. अगदी बरोबर बोललात तुम्ही, कारण तुमच्या मनातही कुठेतरी साशंक भावना होती. मला आजवर कळलं नाही, एवढी चिवट भूमिका घेणारे जरांगे पाटील यशाच्या अगदी समीप पोहोचल्यानंतर, यशाच्या अगदी समीप, अगदी यशाला टच करतोय की काय, तो स्पर्श होतोय की काय, अशी परिस्थिती आल्यानंतर तुम्ही इतक्या तडकाफडकी माघार कशी घेतली? मी याला माघार हाच शब्द म्हणेल. यश वगैरे काहीच नाही, झिरो, साफ झूट आहे हे. यश वगैरे झिरो. मराठ्यांच्या बाबतीत मोठी धूळफेक झाली, एक मोठी फसवणूक झाली. सगळ्यात पहिला प्रश्न, ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या भाषणामध्ये म्हणत होतात या गुलालाचा अपमान होऊन देऊ नका, आणि तुम्ही अध्यादेश हा शब्द वापरत होतात, तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे, इतकी वर्ष तुम्ही आता आंदोलनामध्ये घातलेत, इतके महिने घातलेत, तुमच्यासोबत वकिलांची टीम आहे, एवढं असताना देखील तुम्हाला अध्यादेश आणि अधिसूचना, आणि तीही कच्चा ड्राफ्ट असलेली अधिसूचना जी विचाराधीन आहे, जिच्यामध्ये लोकांकडनं प्रतिक्रिया मागवल्या जाणार आहेत आणि 16 फेब्रुवारी नंतर हिच्यावर विचार करण्यात येत आहे, असं त्या अधिसूचनेवर स्पष्ट लिहिलं असताना तुम्ही त्याला अध्यादेश का म्हणालात? हा प्रथम प्रश्न, ह्याच्यावर तुम्ही उत्तर द्यावं. मी तुम्हाला ती शासनाची अधिसूचना ही वाचून दाखवतो. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष महाप्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विधिनियम अधिनियम 2000 सन 2001 या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 यांच्या कलम 18च्या पोट कलम 1 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमातीवर इतर मागास प्रवर्ग व विशेष महामागास प्रवर्ग जातींचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विधिनियम नियम 2012 यात सुधारणा करण्यासाठी, लक्षात घ्या, सुधारणा केलेली नाहीये, सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजिले आहे, ऑलरेडी योजून झाले असं नाही, योजिले आहे, त्या नियमांचा पुढील मसुदा तोही कच्चा मसुदा हा, त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहिती करता अधिनियमाच्या कलम 18च्या पोट कलम 1 द्वारे आवश्यक असल्यामुळे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. हा काय प्रकार आहे मराठ्यांच्या बाबतीतला? आपण कधी विचार करणार आहोत का? 16 फेब्रुवारी 2024च्या नंतर हा विचार, म्हणजे त्याच्या आधी जे काही झालं काहीच विचारात घेण्यात येणार नाही मराठ्यांनो. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये त्यांनी आणखी एक रूल टाकलाय. तो रूल असा, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या
तोच मी परिपत्रक वाचतोय बरं. नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतणे भाऊ भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीने, म्हणजे बघा पितृसत्ताक पद्धतीने सगळे सोयरे. आता असीम सरोदेंनी एक सुंदर विश्लेषण केलं होतं सगळे सोयरे याच्याबद्दल. मला हा पितृसत्ताक शब्द तुम्हाला दाखवून द्यायचा होता. परिपत्रकात पितृसत्ताक लिहिलंय, पुरुष प्रधान संस्कृती. असीम सरोदे काय म्हणतायत की नात्यांमध्ये गट 1 आणि गट 2 असे 2 गट केलेले असतात. गट 1 मध्ये थेट रक्तसंबंध म्हणजे पितृसत्ताक पद्धतीने काका असतील, पुतणे असतील किंवा मुलांकडची बाजू असेल, आईकडची बाजू नाही. आणि गट 2 मध्ये आईकडचे. ह्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की यामध्ये फक्त पितृसत्ताक पद्धतीने सगळे सोयरे पाहण्यात येतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त त्यांच्यासाठी लागू आहे ज्यांची कुणबी प्रमाणपत्र सापडलेली आहेत, म्हणजे त्यांच्यासाठीच हे लागू. मग इतरांचं काय, याच्यात याची कुठलीही तरतूद नाही किंवा तसा कुठलाही तिथे कुठलीही गोष्ट समाविष्ट नाही. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडलेल्या आहेत त्या नोंदीच्या आधारानुसारच त्यांच्या गणगोतातील, गणगोत कुठलीही योग्य अशी व्याख्या नाही गणगोताची. या प्रवर्गातील मराठा प्रवर्गातील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, म्हणजे गणगोताला. आणि कसं, पितृसत्ताक पद्धतीने. पण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आता सगळ्यात मोठी फसवणूक पहा. आता ही गोष्ट याच्यावर स्वतः जरांगे पाटलांनी देखील खुलासा केला नाही. हा देखील एक प्रश्न जरांगे पाटलांना आहे की 54 लाखांच्या नोंदी सापडल्या, या 54 लाखांच्या नोंदी नव्या की जुन्या याच्यावर कुठलाही प्रकाश नाही. या 54 लाखांच्या नोंदी जर आधीपासूनच असतील मग तुम्ही नव्याने काय शोधलात? कारण मराठवाड्यात ज्या नव्या नोंदी सापडल्या आहेत, सबंध मराठवाड्यात जिथे मराठ्यांची संख्या लक्षणीय आहे तिथे फक्त 32,000च्या नव्या नोंदी सापडल्या आहेत. जुन्या नोंदी सापडलेल्या आधीपासूनच असलेल्या त्यांचा तुम्ही विचार करणार असाल तर त्या आधीपासूनच लाभ घेत आहेत या सगळ्या गोष्टींचा. मग तुम्ही मराठ्यांची ही दिशाभूल का करताय? कारण 54 मराठा काय विचार करतोय, 54 लाख गुणले सगळे सोयरे 10 जरी पकडले तरी कोट्यांमध्ये जाईल ही संख्या. तो देखील एक प्लस पॉइंट आहे आपल्यासाठी. पण ते 54 लाख जे आहेत ते 54 लाख जर जुनेच असतील तर मग काय मिळवलं? आणि दुसरी गोष्ट, या 54 लाखांचे सगळे सोयरे ज्याच्यासाठी हे परिपत्रक विचाराधीन आहे, कच्चा मसुदा, अधिसूचना, अधिनियम नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही वटहुकूम काढण्यात आलेला नाही. त्याच्यासाठी अध्यादेश, अधिसूचना, वटहुकूम या तिघांमध्ये फार फरक आहे. अधिसूचनेचा देखील हा कच्चा ड्राफ्ट आहे जो अजून विचारात नाही. तो 16 फेब्रुवारी नंतर विचारात येईल. आणि हा ड्राफ्ट हातात भेटल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं. पक्का ड्राफ्ट येऊ द्यायला हवा होता. 16 फेब्रुवारीपर्यंतची जी मुदत आहे, जवळपास महिन्याभराची मुदत तुम्ही पुन्हा घेतलीत. आपण याच्यावर लाखांनी एकवटलेला मराठा समाज परत गावोगावी पाठवला. नेमकं काय मुरलं या सगळ्यामध्ये? सकाळी 2:15 वाजता ती प्रेस कॉन्फरन्स होते. आदल्या रात्रीमध्ये केसरकर असतात, त्याच्यामध्ये चिवटे असतात. त्याच्यामध्ये हे आदल्या रात्री काय गौडबंगाल होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आंदोलन मागे होतं, गुलाल लावले जातात. अरे मराठ्यांना गुलाल लावण्याऐवजी त्यांना सांगायला हवी होती सत्य परिस्थिती. नेमकं 2:15 वाजता रात्रीच्या काय घडलं, केसरकरांनी नेमकं काय केलं, मंगेश चिवटेने नेमकं काय केलं, तिथे कशा प्रकारे आपलीच माणसं आपल्या माणसांच्या विरोधात उभी राहून फोडली गेली, हे तिथे स्पष्ट व्हायला हवं होतं. आज मराठा गावोगावी परतला. त्याने आयुष्याचे 25-30 जे काही दिवस दिले, आपलं धन खर्च केलं, या सगळ्याचा अपव्यय झालाय खऱ्या अर्थाने. तुम्ही मला सांगा, मराठ्यांना काय मिळालं? आरक्षण मिळालं तर आरक्षण मिळालेलं नाही. जर मिळालं तर किती टक्के मिळालं कोणीच सांगू शकत नाही. कारण जी आश्वासनं अगोदरच दिली गेली होती तीच आश्वासनं पुन्हा दिली आहेत की मराठ्यांना आम्ही कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण देऊ, त्यामध्ये ओबीसींना आम्ही कुठेही टच करणार नाही, त्याला ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. याचा अर्थ असा, 50% आतमधलं तुम्ही सोडून दिलेलं आहे. ओबीसीला टच नाही करणार म्हणजे ओबीसी प्रवर्गात तुम्ही घालणार नाही आत, म्हणजे ओबीसीच्या पुढे जाणार, जे जाणार 15-16% पुढे. 50%चा कोटा महाराष्ट्राने अगोदरच ओलांडलेला आहे. आता 10-12%, 15-16% जे काही पुढे जाईल ते जाईल जवळपास 64 ते 65%. मग 64-65% जो देशाचा कायदा सांगतो, संविधान सांगतं, कलम 141 सांगतं, ते काय म्हणतं की तुम्ही 50% क्रॉस करू शकत नाहीत.
जे काही करायचे आतमध्ये करायचे, तशी विशेष परिस्थिती दाखवावी लागेल, ज्याचा कुठलाही सध्याच्या जी काही इम्पेरिकल डेटा गोळा केला जातोय, तुम्हा आम्हा सर्वांच्या घरोघरी पाठवून जो इम्पेरिकल डेटा गोळा केला जातोय, त्याच्यात ज्या प्रकारचे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांमध्ये कुठेही तशी एकदम अत्यंत इमर्जन्सी, तत्काळ परिस्थिती असं कुठेही दिसत नाही. त्या प्रश्नावलीचाच भाग नाही इमर्जन्सी कुठलीही. मग कशा प्रकारे इमर्जन्सी सिद्ध होणार? कशा प्रकारे कोर्ट 50% पुढे राजी होणार? तर होणार नाही. आणि हा हायकोर्टाचा प्रश्न नाही, सुप्रीम कोर्टाने हे रद्द केलेलं आहे. कुठलंही हायकोर्ट तुम्हाला हे आरक्षण देऊ शकत नाही, कुठलंही हायकोर्ट देऊ शकत नाही. मग विचार करा ना, तुम्हाला तिथे 50%च्या पुढे तुम्हाला घातलं, कोर्ट कचेऱ्यांच्या भाषेत अडकवलं, म्हणजे आता इथून पुढे हा सवाल कोर्टामध्येच राहणार. जसं सीमा प्रश्न बेळगाव कारवार निपाणीचा अजूनही कोर्टात अडकवतो, तसं हा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख अशा अनेक जरांगे पाटील येतील जातील, आपण जागेवरच राहणार. ही जी वेळ आली होती, साधून आली होती, एक घाव दोन तुकडे, ती वेळ साधली गेली नाही. हे माझा स्पष्ट आरोप आहे. एक घाव दोन तुकडे इथेच होऊ शकले असते, पण ते झालेले नाहीत. अगदी योग्य निवडणुकांच्या तोंडावर क्रेडिट घ्यायचं काम झालं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ केलंय, बघा ही अधिसूचना काढली, कच्चा मसुदा काढला तुमच्यासाठी, आणि जरांगे पाटलांनी तो सगळ्यांना समजावून सांगितला. हे इतकं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. सगळे सोयऱ्यांची व्याख्या सांगितली, त्या व्याख्येमध्ये सारे पितृसत्ताक, बरं जुने सगळे जर ओबीसी असतील तर त्यांनाही काही जुन्यांनाच सगळा लाभ आहे, नव्यांचं काहीच त्याच्यात सांगितलं, नव्यांनाच समाविष्ट करणार आहेत की नाही हे देखील सांगितलेलं नाही. म्हणजे आपल्याला शून्य भोपळा मिळालेला आहे मराठ्यांनो. आणि तुम्ही गुलाल कसला लावताय, तुम्ही आनंदोत्सव कसला साजरा करताय? ज्या माणसाने तुम्हाला ही आश्वासनं दिली तो माणूस सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, तो विश्वासाच्या लायक आहे का, पात्र आहे का, याचा विचार करा आणि मग आनंदोत्सव साजरा करा. जरांगे पाटलांनो, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एका प्रश्नाचं उत्तर द्या की ती अधिसूचना होती की तो अध्यादेश होता, तो GR होता? ती अध्यादेश नव्हता तर तो अधिसूचना होती, तीही कच्चा मसुदा होता. हे तुम्ही जनतेच्या समोर या आणि सगळ्यांना सांगा की माझ्याकडनं चूक झाली आहे, मी अध्यादेशाला अधिसूचनेला अध्यादेश म्हटलं, ही माझ्याकडनं चूक झाली आहे. जास्त काही या विषयावर बोलत नाही. ज्या ज्या गोष्टी, तांत्रिक गोष्टी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येता येईल त्या सर्व गोष्टींचा उहापोह तुमच्या सर्वांसमोर नक्कीच करेल. तुर्तास रजा घेतो. झाला गेलेला प्रकार हा पुन्हा मराठ्यांना आरक्षण आंदोलनाच्या तयारीसाठी लावणारच आहे. काहीही संपलेलं नाही, आपल्याला रेडी राहावंच लागेल, तयारी लागावंच लागेल. जय महाराष्ट्र, काळजी घ्या.